क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक 10 रुपयाच्या सिगारेटसाठी गमावला जीव। सिडकोमध्ये दुर्दैवी घटना, टपरी चालक अंबड पोलिसांच्या ताब्यात। अवघ्या 1 रुपयाच्या वादातून ग्राहकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिडकोमधील राजे संभाजी स्टेडियम येथे घडली आहे। टपरी चालकाने ग्राहकाला केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको येथील राजे संभाजी स्टेडियमच्या मागील भागात बापू जगन्नाथ सोनवणे राहणार शिवपुरी चौक यांची पान आणि सिगारेटची टपरी आहे। बुधवार 2 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास विशाल भालेराव हा इसम दारूच्या नशेत त्या टपरीवर आला। यावेळी 10 रुपयांची सिगारेट टपरी चालकाने 11 रुपयाला दिली। भालेराव यांनी अतिरिक्त 1 रुपयाचा जाब विचारत टपरी चालकाला शिवीगाळ केली, तसेच टपरीवरील वस्तूंची नासधूस केली। एवढी वाद विकोपाला गेल्याने बापू सोनवणे यांनी काठीने विशाल भालेराव यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत भालेराव यांच्या डोक्यात गंभीर मार लागल्याने रक्तस्राव झाला। त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारानंतर घरी परतल्यावर त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले की शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। दरम्यान पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे याला ताब्यात घेतले। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून एका किरकोळ वादातून प्राण गमवावे लागल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सिडको, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।